सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स. तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय. आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेले आहेत. त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले. महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सूर्यभान वाडणे झाले, अनेक लोक आहेत. ज्या अनेक लोकांनी, हशू अडवाणी झाले, इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाही आहे. मग अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं? पहिलं आलं किती 13 दिवसांचं, दुसरं आलं 13 महिन्याचं, नंतर आलं 4.5 वर्षाचं, नंतर परत 10 वर्ष काँग्रेस होती. गेल्या 18 वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले, चढ कमीच पाहिले, उतारच जास्ती पाहिले, पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात. यश काय, कुठे जातं यश? मिळणार, निश्चित मिळणार. ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण लागतं काय? पेशन्स. तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल, काही नाही, गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार.